मावळमधून पार्थ पवारलाच उमेदवारी मिळणार आहे। विशेष म्हणजे याआधी पार्थच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या शरद पवारांनीच यासंबंधीची घोषणा केली आणि त्यामुळे शरद पवारांनी नातवाच्या हट्टापुढे हात टेकलेत की राष्ट्रवादीत आता अजितदादांची पॉवर वाढली आहे याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे। पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत, पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत। शरद पवारांनी पार्थच्या मावळमधील उमेदवारीला यापूर्वी कसा ब्रेक लावला होता तो बघा। पण आता याच शरद पवारांनी पार्थच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली आहे। कारण काय तर नव्या पिढीला वाव मिळाला पाहिजे म्हणे। तुम्हीच ऐका पार्थच्या उमेदवारीचं पवार कसं समर्थन करतायत ते। आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतोय की या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी। आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाचे आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत। परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो। शेकापच्या जयंत पाटलांनीच पार्थला उमेदवारी देण्याची मागणी केल्याचं शरद पवार आवर्जून सांगतात। कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबांनी बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबाचा माझी मुलगी तिची बारामती लोकसभामधून कॉन्टेस्ट करते आणि माझा नातू हा पार्थ पवार त्याच्या संबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचे अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता। पार्थच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा दबाव होता हे सांगायला ठीक आहे, पण खरं कारण स्वकीयांचाच तर पवारांवर दबाव नव्हता ना याचीही पक्षात नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। आता या स्वकीयांमध्ये अजितदादाही असणार हे इथं वेगळं सांगायची गरज नाही। थोडक्यात काय तर राष्ट्रवादीत आता अजित पर्व तर सुरू झालं नाही ना अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्टसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। माथाडी कामगार नेते यांनी उदयनराजेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीने त्यांच्या नवी मुंबईतल्या बालेकिल्ल्यात येऊन जोरदार सभा घेतली। राष्ट्रवादीच्या माथाडी कामगार मेळाव्याला स्वतः शरद पवार, उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती होती। उदयनराजेंनी यावेळी नेहमीप्रमाणे जोरदार फटकेबाजी केली आहे। शशिकांत शिंदेंना मी विनम्र विनंती करणार आहे, जर खरं कौतुक करायचं असेल तर पवार साहेबांचं करा। त्यांनी माझं एवढं कौतुक केलं, इकडं तिकडं बघत होतं, इथं हरभऱ्याचं झाड दिसतंय का कुठेतरी, कारण नसताना मी म्हणलं दीपक आबा शेजारी होते, मी म्हणलं हे जर बहुतेक थांबले नाही तर जाताना बहुतेक डायबिटीसचे लक्षण दिसतात। दोघांचे वाद एवढे विकोपाला गेलेले असताना शिवसेनेने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र युतीतील जागा वाटपावरून आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले नाराज आहेत। लोकसभेसाठी आरपीआयला अद्याप एकही जागा मिळालेली नाही आहे, त्यामुळे आठवलेंनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय। शिवसेनेबरोबर युती झाल्यावर भाजप आम्हाला विसरली आहे, नाव आठवले असतानाही भाजप सेनेला माझी आठवण राहिली नाही अशा शब्दात आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। मी सातत्याने ही भूमिका मांडली होती की महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी भाजप सेनेने एकत्र आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे शेवटी हे दोघे एकत्र आले। पण हे दोघे एकत्र येत असताना मला ते विसरले, म्हणजे माझं नाव आठवले असताना मला ते विसरले।